नमस्कार मित्रांनो, जिजाऊ करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपलं 7वं लेक्चर आहे. आपले पोलीस भरतीची टेस्ट सीरीज सुरू आहे. त्यातलंच आज 7वं लेक्चर आहे. तर ज्या आधीचे लेक्चर बघितले नसतील तर पाहून घ्या. पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असे क्वेश्चन आहेत. तर पाहूयात आजचे क्वेश्चन. राजचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे. राजपेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. 5 दिवसांनी मोठे आहे. जर यावर्षी 15 ऑगस्टला रविवार असेल तर स्वातीचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल? आपल्याला काय विचारलंय? स्वातीचा जन्म कोणत्या वारी झाला असेल? तर पाहूयात. हे बघा, राजचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे. आता राज बघा, काय राज राज राजचा जन्म काय 8 ऑगस्टला. राजचा जन्म 8 ऑगस्टला झाला आहे. राजपेक्षा स्वाती 5 दिवसांनी मोठी आहे. 5 दिवसांनी मोठी म्हणजेच काय? तर स्वाती आधी जन्मलेली असेल, राज नंतर. तर मग काय स्वाती स्वातीचं जन्मतारीख काय असेल मग? 5 दिवसांनी मोठी म्हणजेच काय? 5 दिवसांनी आधी. तर 8तून 5 गेले किती? 3. किती? 3 ऑगस्ट. काय? 3 ऑगस्ट. आधी म्हणल्यावर 3 ऑगस्टला. स्वातीचा जन्म 3 ऑगस्टचा आहे. राजचा जन्म 8 ऑगस्टचा आहे. जर यावर्षी 15 ऑगस्टला रविवार आहे. काय? 15 ऑगस्टला किती मग? हे बघा, 15 ऑगस्टला काय आहे? रविवार आहे. 15 ऑगस्टला रविवार आहे. 15 ऑगस्टला रविवार आहे. तर स्वातीचा जन्म किती आहे? 3 ऑगस्टला. आणि 15 ऑगस्टला काय? रविवार आहे. तर आपल्याला 3 ऑगस्टचा वार काढायचा आहे. 15 ऑगस्टला रविवारचं, 3 ऑगस्टला किती? बघा, कितीचा फरक आहे? 15तून 3 गेले किती? 12. किती? 12. 12तून मग आपल्याला वार काढायचा असेल तर काय करायला लागतं? 7ने भाग द्यायचं असतं. 7 दुने 14 मोठे होतात म्हणून 7. 7ने 7 एक 7. किती उरले? शिल्लक राहिले 5. काय शिल्लक राहिले? 5. पण बघा, 15 ऑगस्टचा आपल्याला पुढचा वार दिलाय. 15 ऑगस्टपासून आपल्याला 5 दिवसांनी मागं जायचंय. कुठं जायचंय? 15 दिवसांनी 5 दिवसांनी मागे जायचंय. रविवारपासून 5 दिवसांनी जर तुम्ही मागे गेले तर बघा कोणता वार येतोय मग? रविवारपासून काय करा? 5 दिवसांनी मागं जा. म्हणजे काय? बघा, रविवार -5. रविवार -5. तर वार कोणता येईल मग? मंगळवार. काय येईल? मंगळवार. बघा, रविवारपासून 5 दिवस गेले तर कोणता येतोय? मंगळवार. पर्याय क्रमांक किती? 4. पर्याय क्रमांक 4 मंगळवार. बघा आता पुढचा क्वेश्चन. 2 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यातील किती अंशाचा कोन होईल? किती अंशाचा कोन होईल? बघा, 2 वाजून 30 मिनिटे. याच्यासाठी आपल्याकडे सूत्र आहे. 11/2 मिनिटे मायनस 30 गुणिले काय? तास. 30 गुणिले तास. तर बघा मग टाका. 11/2 गुणिले किती? 30 मिनिटं येतं. मायनस 30 गुणिले किती? 2. 30 दुने 60. आणि इकडं काय होईल? बेक बे 15. 15 एक 15. हा चालला 1. 15 एक 15 आणि 1 16. किती आले? 165. 165 मधून 60 गेले. किती राहिले? तर 105 अंश. उत्तर काय आलं? 105 अंश किती आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये 105 अंश. बघा, सोपा क्वेश्चन होता. तर पुढील क्वेश्चन पाहूयात. बघा, कितीचा बघितलं आपण? 84. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. दिवसातून किती वेळा घड्याळाचे काटे सरळ रेषेत एकमेकांच्या विरुद्ध असतात? बघा, एकमेकांच्या विरुद्ध असतात. सरळ रेषेत म्हणजे काय? समजा थोडक्यात असे सेंटर हा वरती, हा वरती. म्हणजेच किती? किती अंशाचा कोन? तर 360 अंशाचा कोन. नाही, सॉरी, 180 अंशाचा कोन. किती होईल? 180 अंशाचा कोन.
हे बघा हे 90 इकडला 90 आणि हा 90 म्हणजे किती 180 किती होईल किती येईल 180 अंशाचा कोन 180 अंशाचा कोन म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध दिशेत सरळ रेषेत तर किती येतात तर बघा 12 तासात 24 तासात 24 तासात ते किती विचारलंय एका दिवस किती असतात 24 तास 24 तासात किती ते 22 वेळा येतात 24 तासात घड्याळाचे काटे एकमेकांच्या सरळ रेषेत म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध किती येतात 22 वेळा येतात पर्याय क्रमांक किती 2 बघा आता पुढचा क्वेश्चन प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा बघा बी नंतर ई आय आणि एन बघा बी नंतर किती प्लस केल्यानंतर आय येते बी नंतर बघा सी डी ई बी नंतर बी सी डी ई म्हणजे काय 3 प्लस केले की काय येते ई बघा ई मध्ये आता ई मध्ये किती प्लस करायला लागतात बघा ई नंतर ई एफ जी एच आय किती 4 प्लस केले की काय येते आय आय नंतर बघा आय नंतर 5 प्लस केले की काय येते आय जे के एल एम आणि एन किती येते एन बघा आता एन मध्ये किती प्लस करावं लागतील मग आपल्याला 6 आता बघा 3 4 5 आणि 6 प्लस करावं लागतील तर मग एन एन नंतर ओ पी क्यू आर एस आणि टी काय येईन टी मग बघा एन नंतर काय येईन मग 5 ने पुढे गेलं तर टी टी पर्याय क्रमांक मध्ये 3 मध्ये बघा बी मध्ये 3 प्लस केले ई आलं ई मध्ये 4 प्लस केले आय मध्ये 5 प्लस केले एन एन मध्ये 6 प्लस केले की द्यायला आपल्याला टी हे आपल्याला उत्तर बघा आता पुढचा क्वेश्चन प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे बघा 121 144 289 324 529 आणि 576 या जर तुम्ही संख्यांचं व्यवस्थित जर निरीक्षण केलं तर तुम्हाला कळून जाईल की ह्या वर्ग संख्या आहेत बघा वर्ग संख्या येतात बघा 121 किती आहे 121 कितीचे वर्ग आहे 11चा वर्ग आहे 144 किती 144 हा कितीचा वर्ग आहे बघा 12चा वर्ग आहे किती 12चा वर्ग आहे म्हणजे दोन्हीत काय फक्त प्लस 1 केलाय काय केला दोन्हीत प्लस 1 केला मग परत किती आहे 144 नंतर 289 किती 289 कितीचा वर्ग आहे तर 17चा वर्ग आहे किती 17चा वर्ग आहे 17 म्हणजे 12त किती प्लस केल्यानंतर 17 येतात 12 आणि 5 17 किती 5 प्लस केले आता ते पुढचं बघा पुढची काय आहे 324 किती 324 बघा 324 कितीचा वर्ग आहे तर 18चा वर्ग आहे कितीचा वर्ग आहे तो 324 18चा वर्ग म्हणजे कितीने पुढे गेला प्लस 1 ने प्लस बघा इथं प्लस 1 इथं काय प्लस 5 परत काय प्लस 1 आता 324 नंतर कोणती संख्या आहे बघा 529 किती कोणती आहे 529 आहे 529 कितीचा वर्ग आहे 529 कितीचा वर्ग आहे तर 23चा वर्ग आहे कितीचा आहे 23चा वर्ग आहे बघा वर्गपाठ असेल तर तुम्हाला लवकर निघेल वर्गपाठ नसेल तर तुम्हाला करून बघावं लागेल तर बघा कितीचा फरक आहे 8 म्हणजे 5चा किती 5चा फरक आहे 529 नंतर किती थोडक्यात 529 नंतर किती 576 आहे 576 आहे बघा हा कितीचा वर्ग आहे 23चा वर्ग आहे तर 576 कितीचा वर्ग आहे 576 कितीचा आहे 24चा वर्ग आहे कितीचा आहे 24चा वर्ग आहे तर कितीने प्लस झाले प्लस 1 ने किती प्लस 1 ने 576 नंतर किती आहे 529 नंतर 576 कितीचा 1चा प्लस 1 ने झालं बघा इथं व्यवस्थित निरीक्षण केलं तर प्लस 1 प्लस 5 प्लस 1 प्लस 5 आता काय प्लस 1 आता आपल्याला काय करावं लागेल प्लस 5 करावं लागते किती प्लस 5 करावं लागते प्लस 5 किती तर किती होते 24 आणि 5 किती होते 29 येतील आपल्याला काय करावं लागेल 29चा वर्ग करावा लागेल 29चा वर्ग किती येईल मग 29चा वर्ग येईल
841 किती होईल 841. 29 वर्ग 841 म्हणजे काय आपलं आलं हेच उत्तर आलं. किती आलं 841. 841 किती पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा. एक 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 आड एक आहे. इथं एकचा फरक आहे 5चा. एकचा 5चा. एकचा आलाय म्हणून आपल्याला आता पुढं काय करावं लागेल 5चा फरक घ्यावा लागेल. 24 मधून 5 24 मध्ये 5 ऍड केले 29. 29 वर्ग किती 841. पर्याय क्रमांक किती 2 मध्ये. बघा आता पुढील क्वेश्चन पाहूयात. प्रश्नचिन्हांच्या जागी योग्य पर्याय निवडा. बघा आता एफ काय आहे? इथं एफ किती दिलेलं आहे आपल्याला 216. जर तुम्ही एबीसीडी लिहिली आणि एबीसीडीचे क्रमांक टाकले तर एफचा क्रमांक किती आहे बघा. एफचा क्रमांक किती येतोय तर एफचा क्रमांक 6 येतोय. बघा ए ए 6 येतोय. 6चं काय आहे मग 6 क्रमांक आहे तर 6 216 आहे. 6चा घन करून बघा. 6चा घन 6 6 36 आणि परत 6 ने गुणलं तर काय होतंय 216. म्हणजे काय केलं 6चा घन केलाय 216. आता आपल्याला काय दिलंय एल दिलंय. एलचा क्रमांक किती आहे आपल्याला ते काढावं लागेल. एलचा क्रमांक किती आहे 12. एलचा क्रमांक किती आहे 12. 12चं काय करावं लागेल मग आपल्याला 12चं काय करावं लागेल घन करावं लागेल. 12चा वर्ग किती 144. पण 12चं घन किती 1700. 12चं घन 1728. बघा तुम्हाला वर्ग घन पाठ असेल तर बुद्धिमत्तेचे क्वेश्चन लवकर सुटतील तुम्हाला. किती 1728. पर्याय क्रमांक 3 मध्ये 1728. बघा काय केलंय अंक जो जो वर्ण दिलाय त्याचा क्रमांकाचा काय केलाय घन केलाय. आता पुढचा क्वेश्चन बघूया. बघा 35 चा 75 किती किती 35 ला किती 75. 75 तर 100 ला किती तर बघा 35 ला 75 किती येते ना कसं येते तर 35 दुने 70. 70 प्लस 5 बघा काय 35 गुणिले 2 किती झालं 70 प्लस काय झालं 5 किती झालं 75. 35 दुने 70 75. तसंच आता आपल्याला 100 दिलंय. आता 100 दिलंय तर 100 ला काय करावं लागेल आपल्याला 100 ला 2 ने गुणावं लागेल आणि त्यात 5 ऍड करावं लागतील. 100 गुणिले 2 किती 200 आणि वरचे 5 ऍड केले किती झाले 205. आपलं उत्तर आलं 205. आन्सर किती 2 मध्ये 205. बघा आता पुढचा पाहू. खालील प्रश्नामधून काय करायचं आपल्याला विसंगत घटक ओळखायचा आहे. काय करायचं आहे विसंगत म्हणजे कोणतेही 4 सेम असणार आहेत आणि एक वेगळं असणार आहे. तर बघा मग काय करावं लागेल आता आपल्याला दिलेत वर्ण दिलेत त्याच्यात काय मग फरक कितीचा आहे ते बघा. फरकानुसार काढून बघा काय होतंय. बघा डी काय पहिलं काढून बघा डी आय एन आणि एस. बघा डी आणि आय मध्ये कितीचा फरक आहे डी ई एफ जी एच आणि आय कितीचा फरक आहे 5चा फरक आहे. कितीचा 5चा फरक आहे. आय नंतर जे के एल एम एन इथं पण 5चा फरक आहे. एन ओ पी क्यू आर एस इथं पण कितीचा फरक आहे म्हणजे प्रत्येक संख्येत कितीचा फरक आहे 5चा. प्रत्येक संख्येत किती 5चा फरक आहे. आता बघा सी एच एन आणि आर याच्यात 5चा फरक आहे का बघा. सी डी ई एफ जी एच इथं आहे. त्याच्यानंतर आय जे के एल एम एम पाहिजे होतं इथं एन आहे. इथं काय पाहिजे होतं एम इथं चुकीचं आलं एम. एन ओ पी क्यू आणि आर बरोबर म्हणजे काय इथं चुकीचं आहे म्हणून हा घटक वेगळा आहे. बघा पुढच्यात ते लॉजिक लागत असलं तर हा चुकीचा निघणार आहे. बघा बी जे एल आणि क्यू बघा बी सी डी ई एफ आणि जी इथं पण 5 आहे. जी एच आय जे के एल किती पण 5चा. एल एम एन ओ पी क्यू इथं पण 5चा आहे म्हणजे हा ए बरोबर आहे. किती 5चा सगळीकडे 5 अप्लाय होत आहे. ए नंतर बी सी डी एफ म्हणजे ए नंतर किती 5 ऍड केले एफ जी एच आय जे के जी एच आय जे के आणि नंतर पी म्हणजे इथं पण काय 5चं आहे. म्हणजे फक्त काय इथं एच नंतर 5 ने एम आहे पण इथं काय दिलं एन आहे म्हणजे आपला हा विसंगत घटक आहे. पर्याय क्रमांक 2 सी एच एन आर हे विसंगत आहे. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात.
खालील प्रश्नचिन्हामधून विसंगत, आता ह्याच्यात पण काय विसंगत घटक ओळखायचा आहे. बघा 7 74 9 97 4 41 आणि 6 63. बघा ह्याच्यात काय आहे मग लॉजिक. बघा काय आहे, ह्याच्यात लॉजिक काय आहे माहिती आहे का? 7 नी 11ला गुणिलं 11 7 77 किती 77 मायनस किती 3 मग किती आलं 74. किती आलं 74. तसंच इथं पण बघा 9 गुणिले 11 किती होईल 11 9 99 99 मधून 3 गेले किती राहिले 97 96. ह्याच्यातून किती राहिले 99 मधून 3 गेले किती राहिले 96 राहिले. पण इथं किती आहे 97 आहे. बघा हे पुढच्याला तेच लॉजिक लागतंय का 4 गुणिले 11 11 चोक 44 44 मधून 3 गेले किती राहिले 41 आणि 6 गुणिले 11 11 सकी 66 मायनस 3 किती राहिले 63. म्हणजे बघा इथं 74 आहे इथं पण 74 आहे. इथं 41 आहे इथं 41 आहे इथं 63 आहे इथं 63. म्हणजे हे तिन्ही काय येतं सेम आहे. ह्याच्यात काय एकच वेगळं आहे. कारण की इथं 96 पाहिजे होतं. म्हणजे 96 इथं किती आहे 97. मग पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे. बघा आता पुढचा क्वेश्चन. हे दिलेलं काय तुम्हाला मधल्या वर्ण काढायचा आहे. कोणता येतोय ते. तर अशा मध्ये काय करायचं, तर गट पाडून घ्यायचे. सगळे मापून घ्या किती येते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. किती टोटल किती दिलेत आपल्याला? टोटल किती येतं 12. मग गट किती होईल? 3 चे 4 होतील किंवा काय होईल 4 चे किंवा 4 चे 3 होतील. 4 चे 3 होतील. बघा गट पाडून बघा. हे बघा 1, 2 हे 3, 1, 2 हे 3, 1, 2 हे 3. पण काय करा 4 चे 4 4 चे किती होतात? 4 4 चे 3 होतात. तर बघा जमतंय का? बघा काय आहे, पहिले 4 काय आहे? बी, सी दिला नाही. परत हे बी, परत काय कॉमा परत सी दिलाय, परत बी दिलाय आणि परत काय होईल मग 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4. आता काय इथं दिलाय पेज दिलाय सी, सी आणि बी. आता बघा काय करायचं ग्रुप करायचे आणि एका खाली एक लिहायचे. याचा एक बेनिफिट होईल. बघा इथं पण बी बी आहे, तिन्ही बी बी आहे म्हणून इकडं पण बी बी टाकून घ्या. बघा बी बी टाकून घेतलं तर सरळ झालं. इथं सी सी आहे. मग इथं पण तुम्ही सी सी टाकलं तर तुमचा ग्रुप तयार होईल. बी सी सी बी, बी सी सी बी. मग बघा आता गाळ्याला जागा. इथं काय आहे 1 नंबरच्या याला सी, 2 नंबरच्याला काय आहे बी आणि नंतर सी आणि नंतर काय आहे बी. म्हणजे काय सी बी सी बी सी बी सी बी कुठे आहे? सी बी सी बी पर्याय क्रमांक 4 मध्ये बघा. याला पण तुम्ही काय करा ग्रुप पाडून घ्या. एक तर दोन्हीपैकी हे अप्लाय झालं तर हे बघा, हे अप झालंय तर हे बघा. पण ग्रुप काढले तर तुम्हाला उत्तर कळून जाईल. बघा जर बी बरोबर 2 मॅट बरोबर 34 तर हे पुढचं दिलेलं आहे आपल्याला तर ते काढायचं आहे. तर बी बरोबर 2 बी जर तुम्ही एबीसीडीत बघितलं, एबीसीडीत जर तुम्ही बघितलं बी बरोबर काय आहे? बी बरोबर 2 आहे. आता क्रमांक जरी टाकले तर बघा ए बरोबर 1 तसंच बी बरोबर 2 आहे. सी बरोबर किती 3, डी बरोबर 4, ई बरोबर 5. तसं बघा बी बरोबर 2. आता एम बघा ह्याच्यात एम एम किती आहे? आता मॅट, मॅट बघा एम ए टी मॅट. एमचं किती आहे? तर एमचं आहे 13. एम आहे किती 13. ए किती आहे 1 आणि टी किती आहे तर 20. टी किती आहे 20. बघा 20 आणि 30 33 आणि 1 34 किती झाले 34. म्हणजे जे वर्ण आहेत त्यांचा क्रमांक टाकले तर बघा मॅट बरोबर 34 म्हणजे त्यांच्या क्रमांकाची बेरीज आहे फक्त. आता बघा मग जे ओ काय जे ओ जी एल ई आणि काय एक्स जे ओ जी एल एक्स. बघा आता याच्यात बघा टाकून बघा आपल्याला आता
डायरेक्ट टाकून घ्या. जे चे किती आहे? जे 10 आहे बघा. जे 10 आहे. परत ओ किती आहे? 15 आहे. किती? ओ किती आहे? 15. जी किती आहे परत? जी किती आहे? तर 7 आहे. जी किती आहे? 7 आहे. एल किती आहे? एल किती आहे? 12 आहे. एल किती? 12 आहे. आणि ई किती आहे? 5 आहे. ई किती आहे? 5 आणि काय राहिला? एक्स राहिला. एक्स राहिला. एक्स किती आहे? 24. बघा 10, 15, 7, 12, 5 आणि 24 यांची काय करायची? बेरीज करायची. बेरीज येणारी बेरीज हेच उत्तर असणार आहे आपलं. इथं पण बेरीज केली होती. बघा 15 आणि 10 25, 25 आणि 7 32, 32 आणि 32, 34, 34 आणि 10 44, 44 आणि 44 आणि 5 किती झाले? 49, 49 आणि 24, 50, 60, 70 आणि 73 किती येईल? 73. सगळ्यांची जर बेरीज केली तर किती आली? 73. बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये यांची सर्वांची बेरीज केली ती 73. बघा आता पुढचा क्वेश्चन. प्रश्नचिन्हांच्या जागी कोणता योग्य पर्याय येणार आहे? बघा आपल्याला इथं आकृती दिली. त्या आकृतीतून आपल्याला काय करायचं आहे? उत्तर काढायचं आहे. तर बघा आता इथं कोणतं आहे? ते उत्तर काढायचं आपल्याला बघा. 1, 2, 3, 5 आणि 8 याचं जर व्यवस्थित बघितलं तर बघा हे 1 आणि पुढचा हे पुढचा हे दोन्हीचं जर प्लस केलं तर पुढचा अंक येतोय बघा. 2 आणि 1 3 किती आलं? 3. आता बघा ह्या परत इथून पुढचं म्हणजे परत नंतर बघा हे 2 आणि हे 3, 3 आणि 2 किती? पुढचा अंक आला 5. बघा हे 2 परत करा. हे 2 किती आले? 5 आणि 3 8. म्हणून आता हे परत हे 2 करा. म्हणजे बघा 1 प्लस 2 बरोबर किती आला? 3 आला. बरोबर? 3 हे परत काय? हेच 2. हे 2 प्लस 3 किती आला? 3 आणि 2 5. मग बघा परत हे 3 प्लस हे 5 किती? 5 आणि 3 8. मग बघा मग आता काय येईल? हे 5 प्लस 8. 8 आणि 5 किती? 13. पर्याय क्रमांक किती? 3 मध्ये 13. हे बघा हे दोन्हींची बेरीज काय येईल? इथे येईल. 8 आणि 5 13. 84. आता बघा पुढचा क्वेश्चन पाहूयात. खालील दिलेल्या आकृतीत चौरसांची चौरसांची संख्या किती येईल ते दिले आपल्याला. तर बघा एक आकृती दिली तर चौरस किती आहे ते ओळखायचं आहे. तर काय करायचं? डायरेक्ट क्रमांक टाकून घ्या. 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. आता बघा चौरसांची चौरसांची संख्या जर काढायची असेल तर काय करायचं बघा. 2 हे येतं. या दोन्हींचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 3 परत काय करायचं? प्लस हे काय? हे 2 गुणिले 2. 2 गुणिले 2 आणि परत प्लस काय करायचं? राहणारी संख्या शेवटला किती राहील? ती. बघा 1 राहतोय. मग किती? 1 बघा किती आलं? 3 त्रिक 9 बेदुने 4 आणि 1 किती झालं? 9 आणि 1 10 आणि 4 किती? 14. किती आलं? 14. पर्याय क्रमांक किती? 2 14. चला आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल? बघा 3च्या विरुद्ध कोणता अंक येईल? तर बघा ह्यात जर तुम्ही विरुद्ध अंक काढले तर कसं येईल माहिती आहे का? हे बघा 3च्या विरुद्ध आता हे बघा 4च्या विरुद्ध येईल 5. किती येईल? 4च्या विरुद्ध काय येईल? 5. 4च्या विरुद्ध काय येईल? 5. 6च्या विरुद्ध काय येईल? 1. किती? 6च्या विरुद्ध काय येईल? 1 आणि 3च्या विरुद्ध काय येईल? राहिलेला अंक 2. काय? 3च्या विरुद्ध काय येईल? 2. मग आपल्याला कितीला विचारले? 3च्या विरुद्ध. बघा 1 मध्ये नाही. 3च्या विरुद्ध किती येईल? 1 मध्ये 1 इथं 2 राहिले बघा टायपिंग करण्यामध्ये ऑप्शन द्यायचा राहिला. 1चा 1, 2चा काय आहे? 2 आणि 3चा 6 आणि 4चा 5. तर बघा मग 2 3च्या विरुद्ध काय येईल? 3च्या विरुद्ध किती येते? 2. पर्याय क्रमांक
2, 4च्या विरुद्ध 5, 6च्या विरुद्ध 1 आणि 3च्या विरुद्ध 2. पर्याय क्रमांक 2. तर पुढील क्वेश्चन पाहूयात. पुढे दिलेल्या शब्दगट कोणत्या वेन आकृत्याने दर्शविला आहे? ते ज्वारी, तांदूळ आणि कडधान्य. बघा ह्यातले ऑप्शन टायपिंगच राहील, पण तरी आपण सोडून घेऊयात. बघा ज्वारी, तांदूळ आणि कडधान्य यांच्यासाठी कोणती आकृती येईल? तर बघा सरळ सरळ काय ज्वारी आणि तांदूळ हे काय येतं? 2 कडधान्य येतं. बघा काय 2 काय येतं? कडधान्य येतं आणि हे दोन्ही याचेच 2 प्रकार आहे. ह्याचेच वेगवेगळे प्रकार आहेत. ज्वारी आणि तांदूळ हे सेपरेट आहेत. मग काय हे झालं कडधान्य. काय झालं? हे कडधान्य. कडधान्यामधलेच काय 2 सेपरेट प्रकार आहेत. म्हणजे काय? हे 2. ह्यात काय आहे? थोडक्यात हे ज्वारी आणि हे काय आहे? तांदूळ. काय आहे? तांदूळ. म्हणजे आपली वेणाकृती आहे एक मोठा वर्तुळ. त्याच्यात काय 2 छोटे 2 हे ज्वारी आणि तांदूळ हे काय? हे दोन्ही कडधान्य आहेत म्हणून पूर्ण कडधान्यामध्ये 2 सेपरेट प्रकार ज्वारी आणि तांदूळ. बघा आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. माझ्या घड्याळात 9 वाजले आहेत. तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे. तर मिनिट काट्याच्या काय विरुद्ध दिशा कोणती? बघा. आता बघा थोडक्यात एक घड्याळ आहे. हे बघा घड्याळ आहे. घड्याळात 9 वाजले आहेत. आता 9 वाजले आहेत. 9चं जर बघितलं तर इथं 12, इथं किती असतात 3, इथं कसा 6 आणि इथं किती 9. तर 9 इथं किती 12 आणि इथं 3. त्यांनी किती 9 वाजता. बघा 9चा जर विचार केला तर काय 9 वाजता काय तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे. पण आता आपण सध्या रिअलमध्ये 9 वाजता कोणची दिशा दिसेल? तर बघा 9ला कोणता तास काटा. तास काटा म्हणजे इकडला बरोबर? हा तास काटा आहे. हा तास काटा कोणती सध्या जर तसा जर विचार केला आता तर काय ही उत्तर आहे. हे काय उत्तर आहे. ही दक्षिण आहे. हे काय पूर्व आहे आणि हे काय पश्चिम आहे. आता काय म्हणता येते? ते काय म्हणतात? तास काटा पश्चिम दिशा दाखवत आहे. बघा तर सध्या काय दाखवतोय? पश्चिमच दाखवतोय आणि गणितात पण तसंच दिलंय. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. सध्या काय 9ला पश्चिमच दिशा तास काटा पश्चिमच दिशा दाखवतोय. पश्चिम दिशा दाखवत आहे आणि मिनिट काट्याच्या विरुद्ध दिशा. बघा मिनिट काटा कोणत्या दिशेला असणार आहे? मिनिट काटा आपला असणार आहे मिनिट काटा आपला असणार आहे. आता इकडं तास काटा असेल तर 9 वाजता मिनिट काटा 12 वर असतो. 12ला म्हणजे काय? सध्या उत्तर दिशा दाखवते. 12 वरती असतं. वरती कोणती दिशा असते? उत्तर दिशा असते. पण मिनिट काट्याच्या विरुद्ध दिशा म्हणता येते. उत्तरच्या विरुद्ध कोणती असते? दक्षिण. मग काय उत्तरच्या विरुद्ध काय असते? दक्षिण. किती कोणती दिशा असते? दक्षिण. मग पर्याय क्रमांक किती? 3 मध्ये काय दक्षिण. बघा शरदला एकच बहीण आहे आणि शरदच्या भाचीच्या मामीची आई शरदची कोण? शरदला काय एकच बहीण आहे. बघा थोडक्यात शरदला काय एक बहीण आहे. काय बहीण. आणि काय म्हणते? शरदच्या भाची. शरदची भाची म्हणजेच काय? बहिणीची काय मुलगी. भाची म्हणजेच काय? बहिणीची मुलगी. आता काय म्हणते? शरदच्या भाचीच्या मामीची आई म्हणजे कोण? बघा शरदची भाची आहे. शरदची भाची आहे. तर भाचीची मामी म्हणजेच कोण होणार? भाचीची मामी म्हणजे शरदची काय होणार? बायको. इथं समजा शरदची पत्नी किंवा पत्नी. शरदची काय? पत्नी. तर काय म्हणते? शरदच्या मामीची आई. आता मामीची आई म्हणजे शरदच्या बायकोची आई. बायकोची आई कोण? आता शरदची कोण? तर बायकोची आई कोण असते? तर सासू. पर्याय क्रमांक 4 मध्ये सासू. बघा आता अशा पद्धतीने आपले क्वेश्चन झालेले आहेत. तर आता पुढील क्वेश्चन बघण्यासाठी तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
अशीच आपली पोलीस भरतीची पेपर होईपर्यंत सिरीज चालू राहणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला? लाईक करा, कमेंट करा, कमेंटमध्ये कळवा कसा वाटला.